वंदे मातरम मित्रांनो, आज तारीख 24 आहे आणि काल रात्रभर जो मुसळधार पाऊस पडलेला आहे नाशिकमध्ये. काल संध्याकाळी कालच्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की गोदावरी नदी पहिलेच दुथडी भरून वाहत होते आणि परत काल रात्रभर पाऊस पडला आणि काल साधारण 12,000 क्युसेक्स या वेगाने पाणी सोडणार होते संध्याकाळी 6 नंतर. तर तशी तर काही अजून वाईट अशी बातमी समोर आलेली नाहीये, परंतु जे सराफ बाजार आहे, तांबट लेन आहे, नाशिक जुन्या नाशिकचे जे पण एरिया आहे तिथं मोठ्या प्रमाणात पाणी दुकानांमध्ये घरांमध्ये घुसलेलं आहे. आता आपण उलट्या दिशेने आजचा व्हिडिओ करू. आज आपण आलो आहोत तपोवन परिसरामध्ये. आम्ही आता उभे आहोत स्वामीनारायण ब्रिजवर. तर इथली परिस्थिती तुम्हाला दाखवतो. अजूनही गोदावरी दुथडी भरून वाहते, अजूनही गोदावरीची पूर परिस्थिती आहे. हे बघा किती नदीला पूर आलेला आहे. आता ही जी टपरी दिसते मित्रांनो तुम्हाला, ही टपरी खरं तर ह्या टपरी पासून डाव्या बाजूला साधारण 20-25 फूट घाट बनवत आहे. घाट कुंभमेळ्याच्या आंघोळीसाठी घाट बनवत आहे आणि ते सगळे पाण्याखाली आहे. आणि हे जे ऑफिस होतं, हे इथं जे जे पण इथं कन्स्ट्रक्शनचं वर्क करते त्यांचं ऑफिस आहे आणि तिथली माती देखील वाहून गेलेली आहे. म्हणजे पूर्वी आता महिन्याभरापूर्वी जेव्हा आम्ही इथं आंदोलन केलं होतं, तर ह्या ऑफिस पर्यंत जायला कमीत कमी 8-10 पायऱ्या चढून वरती जावं लागत होतं. आता तिथली माती निघून पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेली आहे. तर तुम्ही विचार करा किती मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं आहे. आता या जाळीमुळं तुम्हाला दिसत नसेल कदाचित. आता हे जे समोर झाडं दिसत आहे, हे झाडं जे आहे समोर, हे खरं तर हे जे झाड आहे हे खरं तर डाव्या बाजूचे जे घाट आहे ते जे मागच्या वेळेस जेव्हा कुंभमेळा झाला होता तेव्हाचे घाट बांधलेले आणि ज्याचा उपयोग पुन्हा झाला नाही. आणि या इथं जे कन्स्ट्रक्शन कंपनीचं परत ह्या जे निळ्या निळ्या हे दिसतंय तुम्हाला, हे टपऱ्या आहे म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेले आवास आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात आता पाऊस आहे आणि समोर पाहू शकतो इथे तपोवनाचा एरिया आहे, तिथं रामाची मूर्ती आहे आणि इथं समोर कपिला आणि गोदावरीचं संगम देखील आहे. आपण तिथेही जाण्याचा प्रयत्न करतोय. आपला तिरंगा इथं लटकतोय. खरं तर अशीच हालत झाली की काय देशाची. तर मित्रांनो, आता आपण तपोवनात आलेलो आहे आणि समोर बघू शकता प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती आहे. इथं अजूनही पर्यटक आहेत आणि समोर बघा माझी गोदावरी बघा हा कशी वाहते बघा. आता पुढे जे कपिला आणि गोदावरी संगम आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिथे जाता येतं का नाही माहित नाही, कारण शक्यच नाही आता जाणं. तरी बघू मित्रांनो, ही जी डाव्या बाजूने येते ना ती कपिला नदी आहे. किती मोठ्या प्रमाणात इथं चिखल वाहून आलेला आहे याचा अंदाजा घ्या. म्हणजे काय पाऊस झाला असेल नाशिकला. तर खरं तर कपिल नदी इथून वाहून येते आणि ह्या पॉइंटवर गोदावरीमध्ये जाऊन मिळते. आता आपण कपिला आणि गोदावरीच्या संगमावर आहोत आणि समोर ती रामसृष्टी आहे. रामाच्या 3 मूर्त्या दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, ह्याच ठिकाणी शूर्पणखेचं नाक कापलं होतं असं म्हणतात. आता नदीजवळ जाणं अशक्य आहे. गोदावरीमध्ये प्रचंड वेगात पाणी येऊ राहिलं आणि जबरदस्त असा परिस्थिती आहे. हे बघा मित्रांनो, गोदावरीचा प्रवाह बघा. समोरची जी माती आहे ती पण वाहून गेलेली आहे, ती पण गोदावरीमध्ये जाईल निघून. इतका जबरदस्त प्रवाह खूप वर्षानंतर बघायला भेटला. आणि ही तर खरं तर खूप सारे खडकं आहे, खूप सारे दगड आहे इथं मोठे मोठे. मेन जो मुख्य प्रवाह आहे नदीचा तो त्या तिकडे आतमध्ये. परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झालेली की गोदावरी तिच्या पात्राच्या बाहेर आलेली आहे आणि अजून जर थोडं पाणी वाढलं तर विचार करा. हे बघा, हा जो कठडा आहे याच्या अलीकडे पण पाणी येऊन जाईल. आणि काल रात्री आलं देखील असेल, कारण हा जो चिखल आहे तो तेच सांगताय की काल पाणी नक्की रात्रीतून आलं असेल आणि लोक पूर बघण्यासाठी देखील आलेले. हे ते मंदिर आहे जिथं ते शूर्पणखेचं काम नाक कापलं होतं लक्ष्मणाने. ही अशी परिस्थिती. आणि इथं एक पुढं रस्ता जातो तर त्या एसटीपीचा संपर्क तुटलेला आहे. काही बांधव तिथं अजूनही मासे पकडताय. एवढ्या स्पीड मध्ये मासे भेटतात का, शंका आहे.
तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुंबई आग्रा हायवेचा जो ब्रिज आहे तिथे आलेलो आहे. आणि मी तुम्हाला स्वामीनारायण पुलावरून दाखवला होता. आणि इथे बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, पाणी आहे इथे. आणि खरं तर मी या रस्त्यावर पाणी आलेलं देखील पाहिलेलं आहे मागे. आणि इथं मोठ्या प्रमाणात चिखल आहे. आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, त्यामुळे मी थोडस चिखलातून पण पायी चालणार आहे. पण तुम्हाला दाखवणार आहे की बा लोक ह्या नदीवर त्यांचं पाप धुवायला येतात. पाप, मला माहिती मी हे 4-4 वेळेस बोलतो, पण माझा उद्देश साफ आहे, एवढाच आहे की आपल्या नद्यांना आपण सांभाळलं पाहिजे. आता हे चित्र बघा तुम्ही, हे छोटस झाड दिसतंय, त्याच्यावर अडकलेले कपडे दिसत आहे तुम्हाला. तर हे कपडे कोणते माहिती का, की लोक येतात आणि इथे आंघोळ करतात नदीमध्ये, आणि त्यांनी घातलेले कपडे इथेच सोडून जातात. त्यांना काय वाटतं, ते हे कपडे ह्या पाण्यामध्ये सोडल्यावर त्यांचं पाप धुतलं जाईल. आता तुम्ही मला सांगा, कपडे काय शरीराचा भाग आहे का? कपडे काय तुमच्या मनाचा भाग आहे का? कपडे ही तिरेच गोष्ट आहे. तुम्ही ते कपडे नसते विकत घेतले तर अजून कोणीतरी घेतले असते, अजून कोणाच तरी अंगावरती गेले असते. तर तुमच्या सोयीनी तुमचा धर्म तुम्ही कसं काय हे करताय? आणि ते जाऊ द्या, तुमचा धर्म तुमच्या सोयीनी करा, पण तुमच्या सोयीनी तुम्ही नदीला कसं काय अपवित्र करता, तिला प्रदूषित करता? तुम्हाला एवढंच तुमचे पाप धुवायचे तर घरून पक्कड घेऊन या. पक्कड असते आपल्या घरामध्ये, पक्कड घेऊन या, ब्लेड घेऊन या, ब्लेड. आणि तुमचं हे नख आहे ना, पक्कडने उपटून नदीमध्ये वाहा. ब्लेडने तुमचं कातडं हाताचं थोडस साला ते नदीमध्ये वाहा. मग तुमचं कुठेतरी पाप धुतलं तर धुतलं. हे कपडे सोडून थोडे पाप धुतलं जातं. हे तुम्ही स्वतःला स्वतःला वेड्यात काढताय, स्वतःशी खोटं बोलताय. आणि जर हेच तुमचा धर्म असेल तर लाज वाटली पाहिजे राव तुम्हाला. कोणत्याही धर्माने हेच शिकवलं आहे, आपल्या निसर्गाशी आपले निसर्गच आपला देव, आपल्या नद्या, आपले जनावर, हत्ती असेल, मुंगी असेल, वाघ असेल, साप असेल, आपल्या धर्माने सगळ्यांची पूजा करायला लावली. झाडं असतील, बेलाचं झाड असेल, कडुलिंबाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, आपल्या धर्मांनी आपल्याला आपल्या निसर्गाची पूजा करायला लावली. दगड्या धोंडांची नाही करायला लावली. तर याची पूजा करा आणि याला सांभाळा. नाशिकच्या प्रचंड विकास कामांमुळं जागोजागी अशा भगदड पडलेल्या आहेत. आता इथं बघा किती मोठा खड्डा आहे, आणि तो खोल पण आहे बरं का. म्हणजे एखाद्याची गाडी गेली तर ती थेट खाली जाणार आहे. दिसायला खड्डा छोटा आहे, पण तो त्याचं तोंड कुठपर्यंत जातं आपल्याला माहित नाही. तर माझे मित्र राहुल करपे, त्यांचा चिरंजीव, आम्ही सगळे प्रयत्न करतोय की त्या दगडाच्या, त्या खड्ड्याच्या आजूबाजूला काहीतरी भराव करावा, जेणेकरून लोकांना लक्षात येईल की बाबा इथं डेंजर आहे. तो पण आण ना, तो व्हाईटवाला मोठा. तर राहुल करपे आणि त्यांचे चिरंजीव, बाळाचं नाव काय? श्रीपाद. हा, श्रीपादचं खूप खूप धन्यवाद. आहे बघा, इकडे लाव ना, या इथं लाव ना. मित्रांनो, कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हा रस्ता, इथं सगळे महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस होते. ह्या रस्त्यावर अजून देखील पाणी आहे. जे टाळकुटेश्वरचं मंदिर मी तुम्हाला काल दाखवलं होतं, पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे, जोरात पाऊस चालू झाला आहे. चंपू. तर हे बघा, आता परिस्थिती बघा, म्हणजे जवळजवळ काल इतकंच पाणी आहे अजून देखील. टाळकुटेश्वरचं मंदिर पण पूर्ण पाण्याखाली आहे. ते टाळकुटेश्वरचं मंदिर जे मी काल पण दाखवलं होतं तुम्हाला, ते पण पाण्याखालीच आहे अजून. आणि सगळं घाणकचरा अडकून पडलेला आहे. म्हणजे महानगरपालिकेचं एवढे लाखो, ओ अरे काय आहे का नाही? कशाला फेकता राव नदीमध्ये? तुका तुका गुटके भेटता का अजून? गुटके भेटता का अजून? हा, नदीत का बरं फेकलं? नदीत काही पण का बरं फेकलं? काय काय फेकावं लागतं? जाऊ द्या,
तुमच्याशी डोकं लावण्यात काय अर्थ नाही. असं नका करू राव. बाळाचे केस फेकून काय होणार आहे? बाळाला चांगलं शिक्षण द्या, चांगले संस्कार द्या, ते महत्वाचे. चुकीचं आहे दादा हे. तर मुंडे साहेबांना, तुकाराम मुंडे साहेबांना माझं हे म्हणणं आहे की मुंडे साहेब अजूनही गुटखा भेटतो बरं का. नाशिक मध्ये अजून गुटखा भेटतो. तुमचे इथले जे पण अधिकारी आहे ना ते भंपक काम करतायत, त्यांनी अजून तुम्हाला सिरियसली घेतलेलं नाहीये. मुंडे साहेब तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. आणि नाशिककरांनो, अरे नालायका नीचपणा सोडा. काहीतरी कारण काढता आणि नदी मध्ये कशी घाण करता येईल हाच तुमचा प्रयत्न राहतो. काय तर म्हणे बाळाचे केस काढले, फालतू झाले, मूर्ख. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत गाडगे महाराज पुलावर आणि अनेक नाशिककर इथं पूर परिस्थिती बघण्यासाठी आलेली आहे. तर आता जी पूर परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो बघा. खर तर नदीचा प्रवाह हे जे दोन दगड दिसत आहेत तुम्हाला याच्या आतमध्ये असतो नॉर्मली, पण तो आज इथून किती बाहेर पर्यंत आलेलं आहे बघा. हे सगळं पाण्याखाली आहे. हा समोर जो रस्ता आहे तो एक नदीच्या किनाऱ्याने जाणारा रस्ता आहे. हा खरं तर तो पण पाण्याखाली आहे बघा. किती 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 जबरदस्त. आणि इकडनं आता तुम्हाला दाखवतो, म्हणजे अक्षरशः ह्या आम्ही जिथं उभं आहे, ज्या पुलाखाली उभं आहे त्या पुलाच्या, अरे हळू बस, 5-6 फूट खाली फक्त पाणी आहे बघा. प्रवाह बघा पाण्याचा. आणि हे जे समोर मंदिर दिसतंय, खंडेराव मंदिर आहे, ते पूर्ण पाण्याखाली. आणि त्याच्यावर पण ते पाऊस काय म्हणतात, पाण्यातले ज्या पानवेली त्या अडकलेल्या. याचा अर्थ पाण्याची लेवल आत्तापेक्षा काल रात्री कमीत कमी 3-4-5 फुटाने जास्त होती. याचा अर्थ सरळ आहे. हे नारोशंकरचं मंदिर जे मी तुम्हाला काल त्या ब्रिजवरून दाखवलं होतं. पुढं दुतोंड्या मारुती वगैरे आहे, रामकुंड पुढं आहे, परंतु आता तिथं जाणं अशक्य आहे कारण सगळं हे पाण्याने भरलेलं आहे. आणि ही जी ह्या इथून आहे ना वाघाडी नदी गोदावरी नदीमध्ये मिळते. वाघाडी नदीचं खरं तर नामोशेष मिटलेलं आहे, पण पावसात असं मोठा पाऊस झाला का ती तिचं खरं रूप दाखवते. नाही तर उर्वरित वर्षभरामध्ये ती ॲज गुड ॲज नथिंग असते. आपणच बुजवलंय तिला. आणि हे जे पिवळं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, ते बालाजी मंदिर आहे. त्याच्या खालून एक सरस्वती नदी आहे. खरं तर आता त्याला नाला म्हणतात, सरस्वती नाला. तो देखील गोदावरीमध्ये येऊन मिळतो. तर पुराची एकंदर ही परिस्थिती नाशिकमध्ये आता 24 तारखेला सकाळी साधारण 11-12च्या दरम्यान. तर पुढचे जे पण गावं आहे, सायकेडा, चांदोरी, यांनी थोडंसं सतर्क राहण्याची गरज आहे. सायकेडा चांदोरी नंतर खरं तर नांदूर मधमेश्वर धरण येतं. नंतर छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडं आपलं पैठणचं नाथसागर, म्हणजे त्याला काय म्हणतात, ते लय मोठं धरण येतं. त्यामुळं गोदावरीचं पाणी अगदी पुढेपर्यंत लगेच नाही जाणार, पण ते कमीत कमी ते धरणं भरल्या जातील ही आपण आशा ठेवूया. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या नद्या, आपला निसर्ग हा आपला आहे. आपल्याला आपलं उत्तरदायित्व आहे त्यांना सांभाळण्याचं. तर कृपया कोणत्या प्रकारची घाण नद्यांमध्ये करू नका, झाडं तोडू नका. आणि धर्म, जात बीत काय जे असेल ना ते तुमच्या घरामध्येच ठेवा. बाहेर येताना फक्त मराठी, महाराष्ट्रीयन आणि भारतीय होऊन या. नद्यांना वेठीस धरू नका, त्यांना गृहीत धरू नका. एक दिवस मग त्या नद्या अशा पद्धतीने तुम्हाला सगळं परत देतात बरं का. चलो, वंदे मातरम. धन्यवाद.